माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंचोडे उडवू नका. वैष्णवीच्या वडिलांचं भावनिक आवाहन तर हगवण्याच्या वकिलांचे आरोप चुकीचे असल्याचं प्रत्युत्तर. MG हेक्टर कार बुक केलेली, हगवण्यांनी वाद घातला म्हणून फॉर्च्युनर घेतली. वैष्णवीच्या वडिलांची माहिती तर जावयाला दिलेल्या 1.5 लाखाच्या मोबाईलचं बिलही दाखवलं. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जालिंदर सुपेकरांना गृह विभागाचा दणका. सुपेकरांच्या अधिकारात कपात करण्याचा आदेश जारी. हगवणे कुटुंबियांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. वैष्णवीचा पती, सासू आणि नणंदेला न्यायालयीन कोठडी. अमोल खोतकरकडे कुठलंही सोनं मिळालं नाही. अमोल खोतकरच्या बहिणीचा दावा. पैसे घेऊन माझ्या भावाचा खात्मा केला, रोहिणी खोतकरचा आरोप. अजितदादा आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात कमी पडतात. एका मुलाखतीमध्ये बोलताना फडणवीसांचं सूचक विधान. फडणवीसांच्या वक्तव्यावरून चर्चेला उधाण. लाडकी बहीणसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही ते आरोप करतात. फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार. गोकुळ अध्यक्ष निवडीवरून नेत्यांकडून गुप्तता. बंद पाकिटातून अध्यक्षांचे नाव संचालकांसमोर ठेवणार. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा मुख्यमंत्र्यांना टोमणा. माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं, शिंदेंनाही दुर्लक्ष करायला सांगा. कुणाल कामराची पोस्ट. जालना धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस. धाराशिवमध्ये अर्ध्या तासाच्या पावसानं रस्ते पाण्याखाली. जालन्यात फळबागांचं मोठं नुकसान. जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे मोसंबी बागांचं मोठं नुकसान झालंय. तर भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी, कुंभारी, बरंजळा या परिसरात झालेल्या पावसामुळे सोयगाव देवी गावाजवळ वाहणाऱ्या नाल्याला पूर आलाय. धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलेला आहे. भूम, वाशी आणि तुळजापूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने सगळे रस्ते पाण्याखाली गेले. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे ऐन मे महिन्यात सहस्त्रकुंड धबधबा कोसळायला सुरुवात झाली. जालना जिल्ह्यातील दूधपुरी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय. फळ उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय. धाराशिवमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्याला काल झालेल्या पावसानं चांगलंच झोडपलंय. वादळी वाऱ्यामुळे काही घरांवरील पत्रे उडून गेले. तर संत्र, मोसंबी या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याचा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. मे महिन्यातच मुसळधार पावसानं झोडपल्यामुळे भात पेरण्याआधीच्या कामाची तयारी झालेली नाहीये. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे. सध्या शेतजमिनीत ओल असल्यामुळे सध्या तरी भाताची पेरणी करता येणार नाहीये. नागपूर शहरातील बर्डी परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. तर आजूबाजूच्या 1 किलोमीटर परिसरात मात्र ऊन पडल्यामुळे ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळाला. अकोला जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे रस्त्यांवरील डांबर वाहून गेल्यामुळे बाळापूर तालुक्यातील काही भागात खड्ड्यांचं साम्राज्य माजलं. त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. जालना जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील महिन धरण हे ओव्हरफ्लो झालंय. पावसाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. अंबरनाथ तालुक्यात गेल्या 1 आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागात अनेक घरांची पडझड होऊन मोठं नुकसान झालंय. तालुक्यातील वांगणीच्या कडोपाडा या भागामध्ये राहणाऱ्या रवींद्र दिवेकर यांचं घर मुसळधार पावसामुळे कोसळलंय.
वर्ध्याच्या सेलू तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसलाय. दोणगाव शिवारातील केळी पीक उद्ध्वस्त झालंय, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. मालवणमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सतर्क झालंय. मालवण तालुक्यातील काळसे बागवाडीत आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये महसूल, आरोग्य, पोलीस तसंच ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे सहभागी झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकी परिसरात नुकताच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि या पूरस्थितीत खडकी परिसरातील 2 शाळकरी मुलींसह संपूर्ण कुटुंब पाण्यात अडकलेलं होतं. यावेळेला परिस्थितीचं भान ठेवत एपीआय प्रल्हाद गीते यांनी जीवाची पर्वा न करता कुटुंबाचा जीव वाचवला. यासाठी पालकमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. बारामतीच्या पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन अजित पवारांनी पाहणी केली. ज्या घरात पाणी शिरलं त्या कुटुंबाला प्रत्येकी 10,000ची मदत देणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. शहरातील गुन्हेगारी आणि खोतकर एन्काउंटर प्रकरणाची त्यांनी चर्चा केली. कराडमध्ये भाजपाच्या महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला 10,000 पेक्षा अधिक महिलांना भांडी वाटप करण्यात आली, तर बांधकाम कामगारांनाही विविध साहित्याचं वाटप करण्यात आलंय. वैष्णवी आगवणे मृत्यू प्रकरणी सासू, नणंद आणि पतीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींची कोठडी न मागितल्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. हगवणे कुटुंबाचा आणखी एक कारनामा समोर आलाय. शशांक हगवणे याने जेसीबी व्यवहार प्रकरणी 11,70,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप प्रशांत येळवंडे यांनी केलाय. वैष्णवी आगवणे मृत्यू प्रकरणी सरकारी वकील म्हणून RR कवेडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कसपटे कुटुंबियांनी केलेली मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. मिल्यानंतर माझ्या मुलीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवू नका, वैष्णवीच्या वडिलांनी भावनिक आवाहन केलंय. तर आरोपीच्या वकिलाचे आरोप चुकीचे असल्याचंही त्यांनी म्हटलंय. वैष्णवी आगवणे मृत्यू प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जालिंदर सुपेकरांना गृह विभागाने दणका दिलाय. सुपेकरांच्या अधिकारात कपात करण्याचा आदेश जारी करण्यात आलाय. निलेश चव्हाण याच्या विरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. निलेश चव्हाण याच्या तपासासाठी 2 पथकं काम करत असून त्याला लवकरच ताब्यात घेतलं जाणार आहे. वैष्णवी आगवणेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. अशा परिस्थितीत तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे न उडवता योग्य रीतीने चौकशी करणं गरजेचं आहे, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली. फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा पोलिसांना फेक कॉल करण्यात आलेला आहे. बक्षिसाची रक्कम मिळवण्याच्या हेतूने कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड सिटी पोलिसांकडून फेक कॉल करणाऱ्याला संतोष गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगवणेचे वकील विपुल दुशिंग यांच्यावरती वडगाव मावळ कोर्टामध्ये 2022 साली मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वडगाव मावळ न्यायालयात दुशिंग हे 2022 मध्ये एका आरोपीचं काम पाहत होते. वकील दुशिंग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य 2 वकिलांवरती वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद नैतिकतेला धरून नव्हता, असं मत कायदेतज्ञांनी व्यक्त केलं आहे. आरोपी आगवणे यांचे वकील विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद करण्यासाठी मांडलेले मुद्दे त्यांना राखून ठेवता आले असते आणि या प्रकरणाची ट्रायल सुरू झाल्यानंतर वापरले असते तर अधिक योग्य झालं असं अशी भावना व्यक्त करण्यात आली. माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं, उपमुख्यमंत्री शिंदेंनाही माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा. माझे महाराष्ट्रात शो करायचेत, अशी पोस्ट कुणाल कामराने एक्सवरती केली आहे. कामराकडे दुर्लक्ष करण्याच्या सीएम फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याला कामराने हे प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरात काल एका अल्पवयीन 4चाकी चालकाने वाहनानं जोरदार धडक दिली. या प्रकरणात अल्पवयीन चालकाच्या पालकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. दौंडमध्ये तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 2018 मध्ये उसने पैसे घेतल्याच्या वादातून 3घांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणात बॅलिस्टिक एक्सपर्ट महिलेने अमेरिकेतून मध्यरात्री 2 वाजता साक्ष नोंदवली. जालन्यामध्ये 10 ते 12 जणांनी एकाला बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. दरम्यान मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अमरावतीमध्ये 6 वर्षीय मुलीवरती अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
31 ऑक्टोबर 2026ला सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होणार आहे, तर येत्या 1 जूनला शाही स्नानाच्या तारखा जाहीर होणार आहे. फडणवीसांच्या उपस्थितीत तारीख जाहीर होणार असून जुलै ते सप्टेंबरमध्ये 3 प्रमुख शाही स्नान सोहळे पार पडणार आहेत. राज्य सरकारकडून बदलापूरकरांना मेट्रोचं गिफ्ट मिळालंय. बदलापूर ते कांजूरमार्ग या 37 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या निविदा राज्य सरकारने प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये 15 रेल्वे स्थानक आहेत. आदिवासी विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्याचा विरोधकांचा आरोप खोटा असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. अर्थसंकल्पाची पद्धत माहिती नसणारे असे आरोप करत असल्याचा टोला सुद्धा त्यांनी विरोधकांना लगावलाय. अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघंही संवादात चांगले नाहीत असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलं. या वक्तव्यानंतर त्यांनी या विधानाबाबत दोघंही मला माफ करतील असंही ते म्हणाले. तर फडणवीसांच्या या वक्तव्याने नव्या चर्चांना उधाण आलंय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली. अमोल मिटकरींनी खतखत बोलून दाखवली आहे. फडणवीस उत्तम कर्णधार आहेत. त्यांच्या संघातील हे 2 उत्तम खेळाडू आहेत. संवाद कमी पडत असेल तर कर्णधाराला 4 भिंतीच्या आत भावना व्यक्त करता येते. मात्र अशा प्रकारे जाहीररित्या सांगणं महायुतीच्या कोणत्याच कार्यकर्त्याला न पटण्यासारखं आहे अशी भावना मिटकरींनी व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीसांनी जे सांगितलं ते दिलखुलासपणे सांगितलं. अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे पटकन बोलतात आणि निर्णय घेतात, मात्र फडणवीस हे शांतपणे निर्णय घेतात. त्यामुळे हे वक्तव्य केलं असेल अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीसांनी एका मुलाखतीत बोलताना शरद पवारांचं तोंड भरून कौतुक केलंय. तर शरद पवारांबद्दल अनेक गोष्टी आवडतात. शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत राहतात असंही फडणवीस म्हणाले. शरद पवारांचं कौतुक करायला दिल्लीची परवानगी घेतली असेल असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवरती निशाणा साधलाय. भाजपचा भरोसा नाही, कधी कोणावर हल्ला करतील, कधी कौतुक करतील हे त्यांनाच माहीत असं राऊत म्हणाले. हिंगोलीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. हिंगोलीत नव्याने स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भारतरत्न नानाजी देशमुख यांचं नाव देण्यात येईल अशी घोषणा सुद्धा यावेळेला करण्यात आली. हिंगोलीत काँग्रेसला भाजपाने जोरदार धक्का दिलाय. दिलीप देसाईंनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलाय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय. जळगावमध्ये ठाकरे गटात धुसफूस चव्हाट्यावरती आली आहे. जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी पक्षाच्या दृष्टीने चुकीचं काम केलं असा आरोप ज्येष्ठ शिवसैनिक गजानन मालपुरे यांनी केला. धनगर समाजाच्या निधीची अजित पवारांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकरांनी केला. तर अजित पवारांची फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. आम्ही अजितदादांना उगाच मानत नाही, त्यांच्यामध्ये काम करण्याची धमक आहे, प्रशासनावरती पकड आहे असं म्हणत सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी अजित पवारांचं कौतुक केलंय. नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलंय. तर दादा भुसेंसोबत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. संजय राऊत उद्यापासून 2 दिवस जळगाव दौऱ्यावरती आहेत. त्यावेळेला जळगाव पालिका आणि जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी संजय राऊत यांच्यावरती देण्यात आली. यावेळेला उद्या जळगावात महत्त्वपूर्ण बैठक घेत रणनीती आखण्याची शक्यता आहे. राऊतांच्या दौऱ्यावरती गुलाबराव पाटलांनी खोचक टीका केली आहे. राऊत मागच्या वेळेला 5 आमदारांना पाडायला आले होते, मात्र एकही आमदार पाडू शकले नाहीत. त्यामुळे आता येतील आणि तोंड काळं करून जातील अशी खोचक टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे. काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्या शिवसेनेतील प्रवेश रखडलाय. 31 मे रोजी होणारा पक्षप्रवेश 5 जून रोजी होणार असल्याची माहिती समोर येते. लोणावळ्यात पर्यटकांनी गेल्या 3 दिवसांपासून मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. दरम्यान वाहतूक कोंडीचा मंत्री शंभूराज देसाईंना फटका बसलाय.